श्री गेले 65 दिवस आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी जे प्रवचन पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं आपण वाचन करतोय. आणि आजचा 66वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि श्रीरामाच्या नावाची महती किंवा त्यांच्या जन्माची त्यांच्या आयुष्याची महती हे सगळ्या लोकांना सोप्या भाषेत सांगितलं. नाव कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं काय घ्यावं, त्याचे फायदे काय, हे सगळं त्यांनी या प्रवचन पुस्तकात आपल्याला शेअर केलेलं जे 365 दिवसांसाठी असलेलं प्रवचनांचं पुस्तक आहे. प्रत्येक दिवसाचं प्रवचन एकानंच ते जर वाचायला 3 ते 4 मिनिटं स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. आणि वाचन करताना किंवा ऐकताना तुम्हाला कोणत्या प्रकारची धर्माची, जातीची, वयाची, शिक्षणाची, कुठल्या तुमच्या फायनान्शियल स्टेटची, स्त्री, पुरुष, छोटा मुलगा, यंग माणूस, वयस्कर अशी कशाचीही लिमिट नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला वाचता येत नसेल फिजिकल पुस्तक तर ऑनलाईनचं ऑप्शन, पण ऑनलाईन असेल तर अशा प्रकारच्या जे वाचन झालेलं आहे त्याचं तुम्ही स्मरणपणे करू शकता. तर असं आपण 66व्या दिवसाचं जे वाचन करतोय त्याचं शीर्षक आहे वाचण्याची प्राबल्य. माझ्या निरूपणाचा तुम्हास विसर पडतो म्हणूनच बरे आहे, असं महाराज सांगतात. एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल या गोष्टीची आठ असूनही आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत नाही, हे अगदी अयोग्य आहे. ते पापच आहे. हे चांगली गोष्ट असेल तर आपल्याला मिळवायला पाहिजे. जर आपल्याला समजलंच नाही तर ते न करण्यात पाप नाही, पण समजूनही न करण्यात मात्र पाप आहे. म्हणजे आपण एखादी चांगली गोष्ट आहे तर आपल्याला करायला पाहिजे. पण आपल्याला माहिती नसेल तर ते पाप नसेल, पण माहिती असून आपण करत नाही तर ती वाईट गोष्ट आहे. त्याला पाप आहे असं संत म्हणतात. खरं म्हणजे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. आपण म्हणतो की अंताकडे जी मती तीच गती. जसं जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. हे ज्यांचा पुनर्जन्मात विश्वास आहे त्यांच्याकरता आपली मागच्या जन्माची जी राहिली इच्छा असते ती या जन्मी पूर्ण होते. तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत. असं असताना त्याला किंवा कसे असतात म्हणजे आपण वासनेपासून लांब जाऊ शकत नाही असं महाराज म्हणतो. एखादा मनुष्य काळा झाला आपण काळेपणा काही घालत नाही. त्याचप्रमाणे वासना असणं या माणसाचा सहज गुण आहे. तो त्याला पलटता येत नाही. तर मग आम्हाला वाचण्यापासून कधीच मुक्ती येणार नाही का असं लोक प्रश्न विचारतात. मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणी मात्रांपेक्षा जर काही वेगळं असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची भीती म्हणजे आपली जी मानवाची भीती आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. चला चांगलं आणि वाईट योग्य आहे असं कळतं. आपण कोण चोरूनही वाचनाला अहमपणाला आधार देतो इथेच आपले चुकते. आपला अहमपणा इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे सर्व माझेच वाटतं. म्हणजे माझीच बायको, माझी मुलं, माझं घर, सगळं माझं माझं माझं. माझं माझं म्हणून किती समजावे त्या माझेपणा म्हणायचं. अहमभाव वाढीला लागला. सर्व काही आपल्या मनात आपले सुख देणारे वाटू लागते आणि दुःख अगदी नकोस वाटत म्हणजे सगळ्याच गोष्टी माझ्या आहेत. या अहंकारापोटी आपल्याला जेव्हा सगळीकडे आनंदच मिळत पण ठीक आहे, पण जेथे नाही मिळत तेव्हा आपल्याला दुःख वाटत असतं. अर्थात कोणाला नुसते सुख मिळत नाही. असे असूनही अहंपणाला बळी पडून आपण सुखांच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरी वाईट कृत्य करत असतो. सुख हे प्रत्येकाला हवं असून त्याच्यातच आपण हे काम करत असतो. पण आपल्याला सुख मिळावं म्हणून आपण काही चांगल्या बरोबर वाईट गोष्टी करू लागतो आणि तिथेच आपले चुकतो. आणि त्याचप्रमाणे आपली वासना बांधली जाते. वासना म्हणजे अभिमान, म्हणजेच मीपणा म्हणजे अहंकार. अशा रीते अहंपणा जर वासनेसमोर दिसता नाही तर नको का घालवायला. खरोखर मनुष्याचा अहंपणा इतका खोल भरलेला आहे की त्याचे निर्माण करायला जसे सूक्ष्म अस्त्र असलं पाहिजे नामक प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणते म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण शस्त्र असताना जेव्हा आपण संपवतो तसंच वाईट गोष्टींचं आणि अहंपणाचं अहंकाराचं निर्मूलन निर्दालन आपण नामाने करू शकतो.
हे अगदी परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे. एवढे असूनही आपण ते आवडीने निष्ठेने घेत नाही. आपल्याला सर्व काही समजते. पण तो नामस्मरणपणाचा रस आपल्यात भरलेला आहे. ते कोणतं करता आहे असं अनुसंधान जो दिवस रात्र ठेवेल त्याच अहंकार झाले. म्हणजे तो सगळा करता करत नाही. त्याच्या इच्छेने सगळ्या गोष्टी घडतात. आपण आपलं कर्म करावं. बाकी सगळं फळाची अपेक्षा त्याच्यावरती आपण स्वतःकडे नाही द्यायचं, त्याच्यावरती सोपवून द्यायचं. आणि हे रात्रंदिवस जो करेल त्याचेच अहंकार जाईल हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे. भगवंताचे मनाने भगवंताचे होणे हे व्यक्तींचं मर्म आहे. आपल्याला जे पाहिजे ते त्याच्यावर मागावे. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली तर बरेच चालेल. परंतु आपण मागितलेली वस्तू भगवंताने नाही दिली तर ती आपल्या हिताची नाही असे खरे मनापासून वाटावे. म्हणजे आपलं तिथंच दुःख होतं. आपल्याला मागितलेलं मिळालं की आपण म्हणतो होतो. आपण त्याचं गुणावण करतो. आपण आपल्याला मागितलेली गोष्ट मिळाली नाही तर आपल्याला दुःख होतं. पण असं समजावं की त्याची इच्छा आहे. त्याला असं वाटतं की ही गोष्ट तुम्हाला मिळली किंवा कदाचित ती आत्ता मिळाली असं त्याची इच्छा असावी असं महाराज म्हणतात. ही भावना वाढवण्याकरता भगवंत दाता आहे असं लक्षात ठेवून शक्य तितके नामस्मरण केलं. मी देणार तोच आहे म्हणून नामस्मरण करावं शेवटचं वाक्य. जो नामच राहिला त्याचा वासना क्षय झाला. म्हणजे वासनेचं प्राबल्य वाढवण्यासाठी तर अशा गोष्टी सुखाच्या आपण मागे लागतो आणि म्हणून आपली वासना निर्माण होते. म्हणजे वासना घालवण्याचं सिंपल काम हे नामस्मरणाने घडू शकतं. म्हणून नामस्मरणात राहू ज्याने आपला अहंकार होतो. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाने जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 66व्या दिवसाचं तुम्ही जे प्रवचनाचं वाचन तुम्ही जे श्रवण केलं त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्या बरोबर आनंदाचा सुखाचा हे करून जावं हीच तीच ही तुमच्याकडे इच्छा व्यक्त करतो. इथेच थांबवतो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम.